महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। महायुती सरकारच्या अनेक योजना राज्यात सुरू आहेत। राज्यातील लोकांना अनेक योजनांचा फायदा मिळतोय। लाडकी बहीण योजनेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे। रस्ते आणि घरकुलासारख्या योजनांचं देखील जनतेकडून कौतुकच होत आहे। या सगळ्या संदर्भात सामान्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतले आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। 5 डिसेंबर 2024 रोजी महायुतीचं सरकार या महाराष्ट्र राज्यात आलं आणि महाराष्ट्र राज्यात आलेल्या महायुतीच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। मी आता धाराशिव मधील या भाजी मार्केटमध्ये उभा आहे आणि आता आपण इथे भाजी मार्केटमधील लोकांना काय वाटतंय या सरकारच्या 1 वर्ष पूर्तीबद्दल काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया। मला सांगा, आता सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय, काय कसं पाहताय तुम्ही या गोष्टीकडे? सरकारचं काम चांगलं आहे, परंतु काय व्हायला लागले तुम्हाला सांगतो, काय काय गोष्टीमध्ये आपलं बी चुकत आहे। आपण जर सरकार काय कुठल्या योजना राबवित असेल तर त्या जर आपण कुठं रुकविल्या अगर करू नाही दिल्या तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाढतच जाते। तर मग त्याच्यामध्ये आपला बी तेवढाच मोलाचा सहभाग असला पाहिजे। आता 1 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो, रस्ते नसल्यानंतर हालत काय खराब होती हे आपल्याला दाखवून दिलं आणि केल्यानंतर काय तुमची व्यवस्था होती हे पण आपल्याला दिसून येते। त्याच्यासाठी आपण करून घ्यायचं, आपलं सुद्धा तितकंच सहकार्य करण्याची आपली उमेद असली पाहिजे। देतय बिन घेतय बी सरकार, द्यायला देतय इकरीन घेतय दोरे। महागाई वाढवतो, जीएसटी सीएसटी बारा वगैरे सगळे महागाई आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, फक्त असा विषय आहे। काय नाही, समजा गल्लीतले रस्ते बिस्ते छान करावे, जरा अति सुंदर करावे, कुणी पण निवडून येऊ द्या, पण विकास व्हावं, मंडीचा विकास व्हावं, गल्लीचा रस्त्याचा विकास व्हावं, आमची ही इच्छा आहे। आमची काही इच्छा नाही लोकांकडून। तर या महायुतीच्या सरकारबद्दल संमिश्र अशा लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।